आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असतात। आज या लेकरांची या पोरांची इथं पोरं बसले त्यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये। शांततेत जर राहिलो तर न्याय मिळतो। आम्ही शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं, आम्हाला माहीत होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे। मात्र तुम्ही म्हणता की जनता पंचायत जागा सोडून आणि संसदेकडे जाऊ नये, आंदोलन करावं, आप हिंदी में पूछे वो मराठी में बोलिए। या लाठीचार्जवरती सुद्धा चर्चा झाली का तुमची? तुम्ही जागा सोडू नये असं नेमकं काम हे बघा, शांततेत आंदोलन करायला लोकशाही मार्गानं कोणीही रोखू शकणार नाहीये। इथून जर जागा सोडली तर हे सरकार हल्ला करतंय आणि पुन्हा मोडून काढतंय। जंतर मंतरची जागा ही आंदोलनासाठी, या ठिकाणी आपल्याला शांततेत आंदोलन करायला कोणीही रोखू शकत नाही। आणि जर शांततेत आंदोलन करायचा रोखायचा प्रयत्न केला तर यांना आपल्या गावात येता येणार नाही, यांना आपल्या जिल्ह्यात तालुक्यात येता येणार नाही। यामुळं त्यांना सांगितलं की शांततेत इथंच बसून का काय झालं? हे बघा, एवढी ताकद नाही त्यांच्यात। एकदा त्यांनी हल्ला केला, आता देश उभा राहिला या आंदोलनाच्या पाठीशी। फक्त कोणाकडून राजकारण होऊ नये, आमच्याकडून पण नाही आणि आंदोलकांकडून पण नाही। राजकारण नाही झालं, आपण विद्यार्थी म्हणून लढाई जर उभा केली तर लोक पक्ष सोडून देतील आणि या विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा राहतील। चलो, धन्यवाद। काय झालंय, सरकारला निवडून दिलं आपण गोरगरिबांनी आणि त्याच गोरगरिबांच्या लेकराचे मुडदे पाडायचं काम सरकार करायला लागले। त्यावेळेस जनतेनं सावध व्हायचं असतं। भाजप म्हणून चालत नाही, महायुती म्हणून चालत नाही। तुम्ही मतदान बीजेपीला करणार, महायुतीला करणार, परंतु तुमच्याच लेकरा बाळाचं वाटोळ होतंय। भाजपमधल्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे। पक्ष जास्त मोठा मानायचा का स्वतःचं लेकरं मोठे मानायचे, हे भाजपच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांनी ओळखलं पाहिजे। सत्तेच्या वेळेस, राजकारणाच्या वेळेस तुम्ही अवश्य त्यांच्या बाजूने राहा, पण ज्या दिवशी तुमच्या लेकरावरती हे सरकार हल्ला करतंय त्यावेळेस पक्ष बघू नका तर लेकरं बघा। हे खूप महत्वाचं आहे देशासाठी। नाही, आता काय आहे, त्यांचं निवेदन आहे। आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी, त्यांची वेगळी। ते सांगतील त्या पद्धतीनं आंदोलन करावं लागत असतं। ते ज्या ज्या वेळेस हाक देतील त्या त्यावेळेस आम्ही येऊ असं त्यांना आम्ही शब्द दिला। प्रश्न असा आहे की हे आंदोलन सर्वसमावेशक झालं पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण व्यासपीठावर मंचावर असला पाहिजे, म्हणजे सर्वसमावेशकतेकडे गेलं पाहिजे आंदोलन। मी या आंदोलनाकडं विद्यार्थी म्हणून आलोय। ज्याची त्याची भूमिका असते, आपण कोणाला भूमिका सांगू नये, हे करा। मी स्वाभिमानी आहे, कट्टर आहे, मी माझ्या पद्धतीनं लढत राहणार आहे। पण मी आज इथं विद्यार्थी म्हणून आलोय। फोटो लावणं न लावणं हा ज्याचा भाग असतो, मी त्याच्यावरती वाईट सुद्धा देऊ शकत नाही। त्यांनी जर हाक मारली शांततेच्या आंदोलनात तर मी येणार। दिल्ली आने वाले हैं, दिल्ली में आंदोलन करेंगे, धमकी दे दी है सरकार को आपने। आणि सरकारने फार मोडूनच काढलेत लोक, त्याचं काय? मी आता नुसती धमकीच दिली, फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून द्या धमकीच दिली। पण दिली कधी? तुम्ही हाणल्यावर। आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली, तुम्ही गप्प बसता, बूम फेकून हाणता नट्ट करूयात त्याच्या। आमचे लेकरं गोरगरिबाच्या खेड्यातून आलेत आणि तुम्ही इथं, दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे या देशाचा। इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला। तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना आणि पोरींना तुम्ही तर मारायला लागलात। शांत बसणार कसे? क्षेत्रीय मराठीत आम्ही शांत नाही बसू शकत। सॉरी, हिंदी शिकलो का पहिली बाईट तुम्हाला? विपक्ष एक साथ एक मंच पर है, आपका भी यहाँ आ चुके हैं। आपण जे आहे असं इकडून जाऊ, प्रदर्शन करेंगे। हे बघा, त्यांचं
करूयात. यांचं जसे आंदोलनाची भूमिका आहे त्या भूमिकेप्रमाणे करूयात. आपली भूमिका आपण त्यांच्यावर लादणार नाहीत, पण आम्ही सगळे त्यांच्या सोबत. चला, धन्यवाद. दिल्लीतल्या जंतर मंतरवरून मनोज जरांगे पाटील यांचा माध्यमांशी संवाद. नुकतीच त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली आणि या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे. तुम्ही लाठीचार्ज केला म्हणून आम्ही धमकी दिली असल्याचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय.